विरार पूर्व मनवेलपाडा ते नालासोपारा मोरेगाव या ठिकाणी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खासगी बसेस, टू व्हीलर, फोर व्हीलर, टेम्पो हे मुख्य रस्त्यालगत अवैध पार्किंग करण्यात आले आहेत। या पार्किंग केलेल्या वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे। अपघातांच्या संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्टी यांनी आज सायंकाळच्या सुमारास जवळपास 50 ते 60 वाहनांवर कार्यवाही करून दंड वसूल केला आहे। मनवेलपाड्यामध्ये मनवेलपाडा चौकी ते विवांत हॉटेल दरम्यान मोठा रोड असून सुद्धा इथे रस्त्याच्या मध्ये ट्रॅव्हल बसेस, टेम्पो, टुरिस्ट कार किंवा इतर वाहने, मोटरसायकल अशी पार्किंग करून लोक सोडून जात असतात। त्यामुळे इकडच्या परिसरातील म्हणजे वसई आणि तुळीण इकडच्या परिसरातील लोकांना प्रवासाला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता आणि श्वास घ्यायला सुद्धा जागा राहत नव्हती। अशा अनुषंगाने अनेक तक्रारी आम्हाला प्राप्त होत्या। त्या अनुषंगाने आम्ही आज कारवाई टेम्पो आणि मोटरसायकल अशी मिळून जवळजवळ 55 ते 60 वाहनांवर कारवाई केलेली आहे। तसेच गॅरेजेस गल्लीमध्ये सुद्धा गॅरेजेस वाले रस्त्यावर वाहनं उभी करून दुरुस्तीची कामे करतात। ह्याबाबत देखील तक्रारी होत्या। तिथे सुद्धा आज आम्ही कारवाई केलेली आहे आणि यापुढे अशीच कारवाई चालू राहील।